जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात. IIT, NIT, आयसर, एम्समधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक, ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅचची सुविधा, खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्राम. 11वी-12वी सायन्स बोर्डाची आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जेईई, NEET, CET परीक्षांची संपूर्ण तयारी. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न. आजच संपर्क करा. एकच आप्पा अर्थात जनार्दन मोरेश्वर गोगटे, देवगडचे आमदार आप्पासाहेब गोगटे. आप्पांच्या आमदारकीच्या पडलेला काळ आणि नंतरच्या आप्पांची पुढची सलग 4 टर्म ह्याचा साक्षर होण्याचं भाग्य हे नागरिक त्यावेळच्या तरुण कार्यकर्त्याला मिळालं. हे माझं मी भाग्यच समजतो. याचं कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये गुरु लागतो आणि त्यामध्ये आयुष्यात मला मी 2च गुरु केले. माझ्या राजकारणाला मी सुरुवात केल्यानंतर एक माझे वडील आप्पांचे समवयस्कर आणि नंबर 2 आप्पा गोगटे. ह्या 2 गुरूंच्या मार्गदर्शनाखाली कामं कशी करून घ्यायची, विरोधी पक्ष असो की सत्ताधारी पक्ष असो. कारण बराचसा काळ आमचा 4.5 वर्ष सोडली तर विरोधी पक्षात गेला आणि आप्पा विरोधी पक्ष असताना कामं कशी करायची हे मला शिकता आलं. एक तुमची अधिकाऱ्यांनी तुम्ही जर चांगला संवाद असेल तर निश्चितपणे ती कामं होतात. आणि या सगळ्या यशामध्ये आप्पांच्या मला जे विशेष उल्लेखनीय सांगावं असं वाटतंय की माणसाला त्यांचा सहाय्यक चांगला लागतो. तर ते काम राजू काळेसारखा एक ग्रामीण भागातला कार्यकर्ता आमच्यामधला, त्यावेळी तुमचं कुठलाही मीडिया नव्हता किंवा कम्प्युटर हे नव्हतं, टाईपरायटर किंवा हाती अशी पत्र करायची आणि ती सगळं काम राजू काळे आणि सतीश घाटे ह्या दोघांनी केलं. आणि एक मला उल्लेख करावाच लागेल की आत्ताचं राजकारण, आप्पांच्या वेळचं राजकारण आणि आमच्या वेळचं मधलं राजकारण हे जर आपण खातरजमा केली तर निश्चितपणे सांगावं असं वाटतं की आप्पांनी ज्या आपल्या 4 टर्म केल्या, मग त्याच्यानंतर अजित गुप्ते आमदार असतील, प्रमोद जठार आमदार असतील, आताचे आमचे मित्र नितेश राणे आमदार असतील, पण आप्पांची आप्पांची कामं करण्याची पद्धत ही निश्चितपणे डिफरंट होती, वेगळी होती. आणि तोच कित्ता सदावरेसारखा एक वर्ष 60ला आलेला कार्यकर्ता सुद्धा आजपर्यंत गिरवतोय. ह्या सगळ्यांच्या आशीर्वादानंच राजकारणात माझ्यासारखा एक साधा माट्रिक झालेला कार्यकर्ता सरपंच जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ शकला. आप्पा गोगटे एकमेव आमदार असे होते की ज्याने सरपंच म्हणून काम केलं, सोसायटीचे चेअरमन म्हणून काम केलं, जिल्हा परिषदवर काम केलं आणि नंतर आमदार झाले. दुर्दैवान आज या कुठल्याही फुटपट्ट्या लावल्या जात नाहीत. गडकरींच्या वेळी सांगायचं तर आमदाराच्या पोटातनं आमदार, खासदाराच्या पोटातनं खासदार असंच आत्ताचं राजकारण आहे. हे बघितलं की माझ्या कार्यकर्त्याला वाईट वाटतंय की आम्ही आज 35 वर्षे काम करून सुद्धा जिल्हा परिषदच्या अध्यक्षाच्या पुढे जाऊ शकत नाही. काय मेरिट नाही आमच्याकडे. पण त्यावेळी आप्पांना तिकीट देताना पक्षाने गोष्टी बघितल्या होत्या की त्याच्या मागचा अनुभव, त्याच्या मागची तपश्चर्या आणि पक्षासाठी असलेलं योगदान हे वेगळंच होतं. आणि म्हणून हे इथपर्यंत आम्ही प्रगती करू शकलो. म्हणून आप्पांची याद दिवसात एकदा आल्याशिवाय माझ्या कार्यकर्त्याचा दिवस जात नाही. माझं नाव विष्णू तुकाराम कावले, मला बबन कावले ह्या नावानेच ओळखतात लोक. आणि आमचे देवगड तालुक्याचे आमदार आप्पा गोगटे हे माणूस म्हणजे देव माणूस होते.
वेळ प्रसंगाला पण ते आमच्या धावत यायचे की आम्ही त्यांच्याकडे जायचं बा असं काम आहे. मग एखाद्या आजारी असेल तर ते आपली गाडी देऊन ते न्यायचे. असे आमदार एकमेव आमदार ह्या देवगड तालुक्यात होऊन गेले. वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे. प्रेक्षक हो, इलाही जमादार यांची ही कविता भीमराव पांचाळे यांनी गाऊन अजरामर केलेली. गेल्या काही पिढ्यांना खतावणारा आणि खंतावणारा हा प्रश्न, वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे. खूप पूर्वीचा काळ हा मुलांना गोष्टी सांगण्याचा होता. कोणे एकेकाळी अशी गोष्टींची सुरुवात असे. काळ बदलला, राजकारण बदलले, सारे संदर्भ बदलले. आता गोष्टी सांगायच्या तर कोणे एकेकाळी आप्पासाहेब गोगटे यांच्यासारखी नितळ निष्पाप सुचिरभूत राजकारणी लोकप्रतिनिधी राजकारणात होते हे कदाचित पुढच्या पिढ्यांना सांगूनही खरं वाटणार नाही. देवगड साक्षात देवाचा गड. देवाचा गड असे नामामी विधान मिरवणाऱ्या देवगड या एकेकाळच्या मतदारसंघाचे लोकनेते स्वर्गीय आप्पासाहेब गोगटे. फळांचा राजा आंबा हे बरोबर आहे, पण फळांचा राजा हापूस आंबा हे अधिक बरोबर. तरीही सर्वमान्य हेच आहे की फळांचा राजा म्हणजे देवगडचा हापूस. तसंच होतं लोकनेते आमदार स्वर्गीय आप्पासाहेब गोगटे यांचे व्यक्तिमत्व. त्यामुळे स्वर्गीय आप्पासाहेब गोगटे यांच्या जीवन कार्याचे शब्दांकन करताना एकच शब्द योजावासा वाटतो, तो म्हणजे एकच आप्पा. होय, एकच आप्पा, अर्थात जनार्दन मोरेश्वर गोगटे. प्रेक्षक हो, आप्पासाहेबांच्या जीवनाचे सार ज्ञानोबारायांनी सांगितलेल्या अद्वैतात आहे. झाड कसं तयार होतं किंवा एखादा डौलदार वृक्ष कसा उभा राहतो, आधी झाडाचं बीज स्वतः सर्वप्रथम मातीशी अद्वैत साधते. बीज आधी मातीत स्वतःला गाडून घेते, बीजाला मग कोंब फुटतो. माती बरोबर बीजाचे अद्वैत साधताच निर्मितीला सुरुवात होते. त्याला अंकुर फुटतो, कोंब येतो, रोपटे तयार होते. झाडाचे खोड आकार घेऊ लागते. खोडाला फांदी, पाने, फुले येऊ लागतात. पुनर्निर्मितीची क्षमता असलेली फळं फळफळतात. ज्या मातीत बीजाने स्वतःला गाडून घेतल्यानं बीज आकाशाकडे झेपावू लागते, त्या मातीतूनच वृक्षाला रसपुरवठा अखंड सुरू राहतो. वृक्षाची पाळेमुळे जमिनीत घट्ट रोवलेली असतात आणि डौलदार वृक्ष आकाशाकडे झेपावत असतो. फळं फुलं देणारा, असंख्य पक्ष्यांची घरटी अंगा खांद्यावर खेळवणारा, पांथस्ताला सावली देणारा डौलदार वृक्ष. मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन तया कळले हो, असं आप्पासाहेब गोगटे यांचं जीवन होतं, एखाद्या दीपस्तंभासारखं. आप्पासाहेब गोगटे यांच्या जीवन प्रवासावर दृष्टिक्षेप टाकताना त्याची सुरुवात म्हणून त्यांच्या पूर्वासुरीपासून करणं उचित ठरेल. आप्पासाहेब गोगटे यांचा चरित्रलेख मांडायचा तर त्यात आप्पांचे मोठे बंधू बापूसाहेब यांच्या संदर्भाशिवाय हा चरित्रलेख सुरूच करता येणार नाही. कारण आप्पांना पितृछत्र फारसे लाभलेच नाही. आप्पांच्या वयाच्या 10व्या वर्षीच त्यांचे पितृछत्र हरपले. त्यामुळे आप्पांचे सर्वार्थानं संगोपन झाले ते आई आणि मोठे बंधू बापूसाहेब यांच्या छत्रछायेखाली. आप्पासाहेबांच्या व्यक्तिमत्वाची सामाजिक आणि राजकीय जडणघडण जी झाली ती आप्पांचे मोठे बंधू बापूसाहेब यांच्याच छत्रछायेखाली. गोगटे घराण्याचा इतिहास हा रत्नागिरी जिल्ह्यातील पावस जवळील मावळंगे या मूळ गावापासून सुरू होतो. मावळंगे हा मूळ गाव आणि तेथून गोळप या गावी स्थलांतर झाल्यानंतर गोगटे घराण्याची एक शाखा आजच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरे जवळील चिंदर या गावात येऊन राहिली. चिंदर गावात काही गोगटे मंडळी आजही वास्तव्य करून आहेत. चिंदर मधील माऊली मंदिरातील उत्सवामध्ये ही मंडळी मानकरी आहेत.
या चिंदर गावातून आप्पांचे आजोबा स्वर्गीय जनार्दन कृष्ण गोगटे हे देवगड तालुक्यातील जामसंडे गावातील भटवाडीत वास्तव्याला आले. स्वर्गीय जनार्दन गोगटे यांना 4 मुलगे. पहिले मोरेश्वर जनार्दन गोगटे हे आप्पांचे वडील. दुसरे केशवराव हे कोल्हापूरला गेले आणि त्या ठिकाणी हरिहर विद्यालय नावाची शाळा त्यांनी सुरू केली. त्यानंतर शंकरराव आणि भास्करराव हे दोन्ही चिरंजीव नावाजलेले वकील होते. आप्पासाहेब गोगटे 10 वर्षांचे असतानाच आबासाहेबांचे निधन झाले. आप्पांचे पितृछत्र हरपले. बापूसाहेब, पांडू तात्या, अण्णा, आप्पा आणि सर्वात लहान दामू अण्णा ही 5 भावंडे जणू 5 पांडवच. सर्वात थोरले बंधू बापूसाहेब हे आता कुटुंब प्रमुखाची जबाबदारी पार पाडू लागले होते. वडील बंधू बापूसाहेब अत्यंत हरहुन्नरी होते. देवगड तालुक्यातला पहिला रेडिओ हा बापूसाहेबांकडे आला. त्या काळी मोजक्याच लोकांकडे कार सारखी वाहने असत. त्यात बापूसाहेब होते. त्या काळात देवगडात 2-3च ट्रक होते. त्यातला एक ट्रक बापूंचा होता. ट्रक घेतल्यानंतर पहिली उडी बापूंनी मारली ती आंबा वाहतूक सर्व्हिस सुरू करून. मुंबई येथील क्रॉफर्ड मार्केटमध्ये आपला आंबा विकायचा या जिद्दीने बापूंनी पहिला आंब्याचा ट्रक मुंबईला स्वतः चालवीत नेला. फोंडाघाट कोल्हापूर मार्गे खंडाळा घाटातून मुंबई या मार्गाने त्यांनी तो ट्रक नेला. त्या काळी जवळजवळ सर्वच रस्ते हे मातीचे असत. वाटेत पंक्चर काढणे, गाडी दुरुस्त करणे इत्यादी कामं स्वतःलाच करावी लागत. देवगडचा आंबा मुंबई क्रॉफर्ड मार्केटमध्ये पोहोचविण्याचे पहिले काम बापूसाहेब गोगटे यांनी केले. काळ होता 1970चे दशक. दरम्यानच्या याच काळात बापूसाहेबांनी रत्नागिरी लोकल बोर्डाच्या निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या जामसंडे ग्रामपंचायत निवडणुकीत बापूसाहेब जामसंडे गावचे सरपंच झाले, तर धाकटे बंधू आप्पासाहेब हे जामसंडेचे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले. आप्पासाहेब गोगटे या लोकनेत्याच्या राजकीय उदयाची ती पहाट होती. जामसंडेचे सरपंच झाल्यावर बापूसाहेबांनी कामाचा झपाटा सुरू केला. जामसंडे ग्रामपंचायतसाठी जागा मिळवून इमारत बांधणे, देवगड पंचायत समितीसाठी इमारत मिळविणे, देवगड, कुणकेश्वर, दाभोळे, इळये आदी गावे जोडणारी रस्ते अशी असंख्य कामे बापूसाहेब यांनी जामसंडेचे सरपंच या नात्यानं धडाक्यानं मार्गी लावली. बापूसाहेबांचे धाकटे बंधू ग्रामपंचायत सदस्य असलेले अर्थात आप्पासाहेब यांचे या माध्यमातून जणू प्रॅक्टिकलच सुरू झाले. बापूसाहेबांनी हाती घेतलेली सार्वजनिक कामे तडीस नेण्याचे काम आप्पासाहेब करू लागले. बापूसाहेबांनी आपल्या धाकट्या भावात भावी लोकनेता पाहिला होता. त्यास पूर्ण अवकाश बापूसाहेब देऊ लागले होते. प्रेक्षक हो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, जामसंडे पोस्टाचे पहिले पोस्टमास्टर हे स्वर्गीय आप्पासाहेब गोगटे होते बरं का. 70च्या दशकाच्या मानानं या दरम्यान त्या काळी खाजगी लोकांकडे पोस्ट देण्याची व्यवस्था होती. जामसंडे कुणकेश्वर रस्ता, त्यावर पूल बांधून घेणं यासारखी कामं आप्पासाहेबांनी याच काळात करून घेतली होती. याच काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम देवगड परिसरात वाढू लागले होते. आप्पासाहेब आणि त्यांचे बंधू दामू अण्णा हे या काळात संघ कार्यात सक्रिय होते. आप्पासाहेब गोगटे यांच्या बाबतीत मुशीतून कार्यकर्ता आणि कार्यकर्त्यातून नेता घडविणाऱ्या अशा अनेक घटना या काळामध्ये घडत होत्या. सन 1948 महात्मा गांधी यांची हत्या नथुराम गोडसे यांनी केली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आली. सरकारनं संघाच्या स्वयंसेवकांना तुरुंगात टाकायला सुरुवात केली. या विरोधात सर्वत्र रोष निर्माण झाला. देशभर संघ स्वयंसेवकांनी सत्याग्रह करून स्वतःला अटक करून घ्यायला सुरुवात केली. देवगडमध्ये संघाची ही चळवळ जोर धरू लागली होती. त्यामुळे आप्पा गोगटे आणि त्यांचे देवगडातील काही सहकारी यांनी सत्याग्रह करून स्वतःला अटक करून घेतली. देवगड येथे आप्पा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करून बेळगाव येथील जेलमध्ये ठेवण्यात आले होते. नंतर न्यायालयानं सक्तमजुरीची शिक्षा सुनावल्याने बेळगावातील हिंडलगा कारागृहात आप्पांची आणि त्यांच्या सहकाऱ्यांची रवानगी करण्यात आली.
हैदराबाद संस्थान खालसा करण्याच्या सरकारच्या कृतीविरोधात बंड करणारे हैदराबादचे रजाकार हे सुद्धा याच हिंडलगा कारागृहामध्ये शिक्षा भोगत होते. जेलमध्ये आप्पांनी जेलरशी दोस्ती जोडली. आप्पांचा स्वभावच रसाळ, बाहेरून काटे आणि आतून रसाळ असा फणस विनस नाही, तर देवगडचा हापूस आंबाच जिभेवर विरघळणारा. जेलर मुळात होताच कडक, पण आप्पासाहेबांच्या स्वभावावर इतका भाळला की अनेकदा तो आपल्या घरून आलेला जेवणाचा डबा आप्पांना खाऊ घालत असे. एकदा तर आप्पांनी देवगडमधून आंबे मागवून जेलरसह जेलमधील सर्व कैद्यांना आणि कर्मचाऱ्यांना आमरसाचे जेवण घातले होते. आप्पांनीच हा किस्सा नंतर कधीतरी आमदार झाल्यावर एकदा अनौपचारिक गप्पात सांगितला होता. आप्पांच्या जेलरशी जुळलेल्या या स्नेहभावाचा फायदा इतर अनेक कैद्यांना सुद्धा होत असे. आप्पांच्या मदतीने इतर कैद्यांना बाहेरच्या काही वस्तू मागवायच्या असतील तर मिळत. एक प्रकारे कैद्यांचे नेतृत्व आप्पांकडे जेलमध्ये आले होते. थोडक्यात भावी राजकीय नेतृत्वाची तालीमच या रूपाने आप्पासाहेबांची घडत होती. पुढे संघबंदी उठली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम वेग घेऊ लागले. गावागावात शाखा सुरू झाल्या. प्रचारक येऊ लागले. हिवाळी वर्ग, उन्हाळ्यांमधील संघ शिक्षा वर्ग, यामध्ये प्रथम वर्ष, द्वितीय आणि तृतीय वर्ष शिक्षित अशी संघ स्वयंसेवकाची वर्गवारी घडत असे. तृतीय वर्ष शिक्षित हे प्रचारक म्हणून बाहेर पडत. देवगडमध्ये संघ स्वयंसेवक प्रचारकांच्या मुक्कामाचे ठिकाण म्हणजे आप्पांचे घर हे ठरलेले असायचे. संघाच्या कामाबरोबरच आप्पा आता वडील बंधू बापूसाहेब यांच्याबरोबर समाजकार्य आणि व्यवसाय या दोन्ही कामात भाग घेत. गोगटे परिवाराचे किराणा मालाचे दुकान आप्पा सांभाळीत. किराणा दुकान सांभाळताना आप्पा बऱ्याचदा तुकारामाच्या भूमिकेत असत. नाही हा शब्द तोंडून नाही असा कारभार असे. या परिवाराचे गोगटे आंबा सर्व्हिस या नावाने आंब्याची वाहतूक करणारी देवगडातली पहिली ट्रान्सपोर्ट कंपनी होती. तिचाही व्याप वाढत होता. या माध्यमातून आप्पांचा जनसंपर्क वाढत होता. आप्पांच्या वयाच्या 10व्या वर्षीच त्यांचे पितृक्षेत्र हरपले होते. त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी वडील बंधू बापूसाहेबांनी समर्पित भावनेने सांभाळली. वडिलांची उणीव भावंडांना भासू दिली नाही. तळहाताच्या फोडाप्रमाणे त्यांनी आपले कुटुंब जपले. आप्पा तर बापूंची सावलीच होते. आप्पांच्या या वडील बंधूंचे 1975 मध्ये निधन झाले. गोगटे कुटुंबावर आभाळ कोसळले. बापूसाहेब तर आप्पांसाठी वडील बंधू, वडील सर्व काही होतेच, पण आप्पांचे ते गुरुही होते. त्यांचे बोट धरूनच आप्पांनी समाजकारण आणि राजकारणात प्रवेश केला होता. त्या बापूसाहेबांचे मार्गदर्शन आता मिळणार नव्हते. बापूंनी स्थापन केलेली जामसंडे सोसायटी आणि फार मोठ्या परिश्रमानं आणि मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतलेल्या देवगड तालुका खरेदी विक्री संघ या 2 संस्था सांभाळणं, वाढविणं ही जबाबदारी आता आप्पांवर आली होती. या दोन्ही संस्थांची चेअरमन पदाची जबाबदारी आप्पांनी स्वीकारली. साल अर्थातच 1975. देशात इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली होती. विरोधकांना अटकेचे सत्र सुरू झाले होते. राष्ट्र स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या अटकाही सुरू झाल्या होत्या. आप्पांना एकूण 2 वेळा जेलमध्ये जावं लागलं. पहिल्यांदा जेव्हा संघावर बंदी आली 48 साली गांधी हत्येनंतर, त्यावेळी आप्पा जेलमध्ये गेले होते. आणि त्यानंतर मला आठवणारा प्रसंग म्हणजे 75 साली जेव्हा आणीबाणी झाली आणि म्हणजे मिसा म्हणायची त्याला, त्या मिसाखाली आप्पांना अटक झाली. त्यावेळी आम्ही पंढरपूरला गेलो होतो. माझी आई, माझी बहीण मोठी, आप्पा आणि मी असं 4 जण. आम्ही एसटीतून उतरलो. आमच्या दुकानकडे स्टॉप होता एसटीचा. उतरलो आणि दुकानावर पोलीस उभेच होते. आप्पांनी त्यांना बघितलं नुसतं, पोलिसांना गाडीतनं उतरताना, आणि म्हणाले आमचा नंबर लागला बहुतेक असं म्हणून पुढे गेले.
पोलिसांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला अटक करण्याची आम्हाला ऑर्डर आहे. आप्पा म्हणाले की ठीक आहे, तुमची जर काय हरकत नसेल तर मी आत्ताच प्रवासातनं आलो आहे, तर मी घरी जाऊन आंघोळ वगैरे करतो, जेवण करतो आणि मी पोलीस स्टेशनला येतो, तुम्ही पण आमच्याबरोबर जेवायला घरी चला. तर पोलीस म्हणाले की आम्हाला तुमच्याकडे जेवण करता येणार नाही का, पण तुम्ही घरी जाऊन जेवण करून पोलीस स्टेशनला रात्री 12च्या अगोदर या, एवढा आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू शकतो. असं म्हणून मग आप्पा घरी गेले, आंघोळ वगैरे जेवण केला, आजीला आमच्या म्हणजे आईला त्यांच्या नमस्कार केला आणि स्वतः पोलीस स्टेशनला रात्री देवगडच्या जाऊन स्वतःला अटक करून दिली. हा एक प्रसंग झालाच. आणि ह्याच आणीबाणीच्या काळात काही मंडळी अशी होती की जी म्हणायची की जर आप्पांनी माफी मागितली किंवा लिहून दिलं माफीपत्र तर ते सुटून येऊ शकतात. असा एक माणूस होता, तो म्हणजे घरगुती रिलेशनमधलेच माणसं होती. ते माणूस आले आणि आजीला म्हणाले की त्यांनी जर माफीपत्र लिहून दिली तर ते सुटू शकतात. आजी एकदम आमची त्यांच्यावर भडकली. ते म्हणाली माफीपत्र कशासाठी, काय चोरी करून जेलमध्ये गेला नाहीये. म्हणजे अशा पद्धतीची मानसिकता घरातही होती. दुसऱ्या दिवशी आप्पासाहेबांना कुडाळ येथे जिल्हा कोर्टासमोर उभे करण्यात आले. कोर्टाच्या आदेशानुसार राजकीय कैदी म्हणून आप्पासाहेबांची रवानगी नाशिक जेलमध्ये करण्यात आली. अर्थात या वेळच्याही जेलवारीच्या वेळी आप्पासाहेबांसोबत अनेक संघ स्वयंसेवक होतेच. नाशिक कारागृहात तब्बल 18 महिने आप्पासाहेबांना शिक्षा भोगावी लागली. परंतु यावेळी राजकीय कैदी असल्याने शिक्षा कष्टप्रद वाटावी अशी कष्टाची कामे करावी लागत नव्हती. याच काळात अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळींचा सहवास आप्पांना लाभला. समाजवादी विचारसरणीचे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक मोठी मंडळी मोठ्या संख्येनं यावेळी जेलमध्ये होती. मुंबईचे बंद सम्राट म्हणून ज्यांची ओळख होती ते जॉर्ज फर्नांडिस, मधु लिमये, प्राध्यापक मधु दंडवते यांच्यासारखी थोर समाजवादी मंडळी यावेळी या कारागृहात होती. आप्पासाहेब म्हणायचे, नाशिक जेलमध्ये अनेक मोठमोठ्या नेत्यांचे विचार त्यांच्या मांडीला मांडी लावून बसून ऐकायला मिळायचे. यात अनेक दिग्गज समाजवादी साथी मंडळींना ऐकण्याची संधी सुद्धा कारागृहात मिळाली. त्यांच्याशी गप्पांची विचारांची देवाणघेवाण करता आलीच. त्याशिवाय कॉलेज शिक्षण घेत असतानाच अटक झालेले स्वर्गीय प्रमोद महाजन हे सुद्धा या नाशिक जेलमध्ये होते. साखर सम्राटांकडून घाटावरच्या शेतकऱ्यांची कशी पिळवणूक होते, ऊसाची शेती कशी लुबाडली जाते यावर आक्रमकपणे भूमिका मांडणारे इस्लामपूरचे अण्णासाहेब डांगे सुद्धा या कारागृहात होते. या सर्व मंडळींशी कारागृहात निकटचा प्रदीर्घ काळ संबंध आल्याने मनाची मशागत, विचारांची मशागत सुद्धा या 18 महिन्यांच्या कारावासाच्या काळात उत्तम प्रकारे घडू शकली असं आप्पासाहेब सांगत असत. 18 महिन्यांच्या या कारागृहातील कालावधीमध्ये आप्पांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळून गेली. त्याचबरोबर आप्पासाहेबांच्या अत्यंत सुस्वभावी आणि चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्वाची छापही कारागृहात इतर राजबंद्यांवर पडली. 18 महिन्यांच्या या सहवासातून संघ स्वयंसेवक तसेच समाजवादी साथी विचारवंत असे अनेक लोक आप्पांना व्यक्तिशः ओळखू लागले होते. 18 महिन्यानंतर स्वर्गीय इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवून निवडणुका जाहीर केल्या. राजबंद्यांची सुटका झाली. सर्वच राजबंदी अर्थात राजकीय कैदी तुरुंगातून राजकीय नेते म्हणूनच बाहेर पडले आणि आणीबाणी लादणाऱ्या इंदिरा गांधींचा अहंकार उतरवायचाच, इंदिराजींना धडा शिकवायचाच असा पण करून सर्व राजबंदे तुरुंगाच्या बाहेर आले. 1975 साली आणीबाणी आली. त्याच्यात सगळे आम्ही सत्याग्रह केला होता. आप्पांनी मिसा लागला, म्हणजे डायरेक्ट उचलून घेऊन गेले. आम्हाला सत्याग्रह केला तेव्हा आम्हाला झाली शिक्षा. आम्ही सावंतवाडी जेलमध्ये होतो. 2 महिने 7 दिवस शिक्षा झाली मला. आणि आप्पा मिसाखाली नाशिक जेलला होते. आणि 2 महिने 7 दिवस झाल्यानंतर आम्ही सुटलो. त्यानंतर सुद्धा परत आम्हाला नेलं होतं 2-3 वेळा. पण ते 1-2 दिवसाआधी शिक्षा अशी नाही केली.
आणि आप्पा जेव्हा जेलमधून आले, मध्ये पॅरोलवर आले होते, तेव्हा त्यांना कळलं की मी इथे आहे. असं आमचे प्रिन्सिपॉल नाबर सर त्यांनी आप्पांना सांगितलं असा असा मनुष्य आहे, त्याला तुमच्या सेवेत कुठेतरी घ्या. मग आप्पांनी आल्यानंतर मला निरोप पाठवला माझ्या भावाकडे, बोलवून घेतलं. काय करतोस म्हटलं, काय नाही घरी आहे, उद्यापासून कामावर ये. मी कसं काम काय काय काही नाही. आणि स्वतः आपा मला फाईल लावण्यापासून सरळ शिकवला. पंच कसं करायचं, फाईल कशी लावायची, हे सगळ्या बसून मला शिकवायचे ते. पण असे कामावर किती, म्हणजे जेव्हा ते सुटून आले तेव्हा आप्पा इथे कामावर मला जवळजवळ तासभर, बाकी त्यांच्यावर फिरायचे आम्ही प्रचाराला. म्हणजे गाडीत जवळजवळ क्लिनर म्हणतात ना, तसंच मी त्यांच्याबरोबर असायचा सतत. म्हणजे तो दत्तू गाडी होता आमचा ना, तो आप्पांचा मुलगा म्हणायचा. आणीबाणी काळात संघ स्वयंसेवक आणि समाजवादी विचारसरणीचे नेते कार्यकर्ते एकमेकांच्या एकदम जवळ आले होतेच. तुरुंगातून बाहेर येतात आणीबाणीचा हा कलंक धुवून काढण्यासाठी संघ स्वयंसेवक आणि समाजवादी साथी यांनी एकत्र काम करायचे ठरवले आणि जनता पक्षाचा जन्म झाला. जनता पक्षाच्या निमित्तानं देशाच्या राजकारणानं मोठेच वळण घेतले. आप्पासाहेब 18 महिन्यांचा प्रदीर्घ कारावास भोगून देवगडात परतले, ते नेतृत्वाचे नवे तेज घेऊनच. मग देवगडमध्ये लवकरच जनता पक्षाची स्थापना अधिकृतपणे करण्यात आली. देवगड जनता पक्षाचे तालुकाध्यक्षपदाची माळ आप्पासाहेब गोगटे यांच्या गळ्यात प्राध्यापक मधु दंडवते यांनी घातली, हे विशेष होय प्रेक्षक हो. जनता पक्षाच्या देवगड तालुकाध्यक्षपदाची माळ आप्पासाहेब गोगटे यांच्या गळ्यात थोर समाजवादी नेते प्राध्यापक मधु दंडवते यांनी घातली होती. आणीबाणीमुळे 18 महिन्यांच्या तुरुंगवासात समाजवादी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक हे मनाने सुद्धा जवळ आले होते. काँग्रेसच्या विरोधामध्ये, इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये एकत्र येत त्यांनी जनता पक्ष काढला आणि त्यातून घडून आलेला हा चमत्कार होता बरं का. हे थोडे कसे घडले याचा इतिहास जरा स्पष्ट करून सांगतो. स्वर्गीय श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951 मध्ये स्थापन केलेला भारतीय जनसंघ हेच यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे व्यासपीठ होते. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व या तत्वानं जनसंघाचं काम चालू होतं. आप्पासाहेब हे संघाच्या मुशीत घडलेले कार्यकर्ते होते. याआधीच उल्लेख केल्याप्रमाणे आणीबाणी जारी झाली आणि जनसंघ व प्रजा समाजवादी पक्ष या डाव्या उजव्या विचारसरणीचे नेते आणि कार्यकर्ते यांना एकत्रच तुरुंगात डांबण्यात आले. या डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या लोकांना तुरुंगात एकत्र डांबणे ही इंदिराजींची चूकच झाली असे म्हणायला हवे. कारण यामुळे अगदी पंडित दीनदयाळ उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी यासारखे जनसंघाचे ज्येष्ठ नेते आणि तळागाळात काम करणारे आप्पासाहेब गोगटे यांच्यासारखे सामान्य कार्यकर्ते तुरुंगात एकत्र आले. इंदिराजींच्या आणीबाणी विरोधात उजवे आणि डावे यांची मतं एकत्र आलीत, मनं जुळलीत. त्यातून डावे उजवे यांनी एकत्र येत जनता पक्षाची स्थापना केली. या जनता पक्षाच्या देवगड तालुकाध्यक्षपदाची धुरा समाजवादी पक्षाचे नेते प्राध्यापक मधु दंडवते यांनी उजव्या विचारसरणीच्या आप्पासाहेब गोगटे यांच्याकडे सोपविली. अंधेरे में एक प्रकाश, जय प्रकाश या घोषणेनं जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली 23 जानेवारी 1977 रोजी नांगरधारी शेतकरी ही निशाणी घेऊन जनता पक्ष स्थापन झाला आणि 1977 मध्ये झालेल्या या निवडणुकीत इंदिरा गांधी यांच्या पक्षाचा पराभव करून 271 जागांवर जनता पक्ष विजयी झाला. जनता पक्षाचे मोरारजी देसाई हे भारताचे नवे पंतप्रधान झाले. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी हे केंद्रीय मंत्री झाले. तर बॅरिस्टर नाथ पै यांचा वारसा चालवणारे आणि राजापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्राध्यापक मधु दंडवते हे या नव्या सरकारात केंद्रीय मंत्री झाले. आप्पासाहेब या काळात जनता पक्षाचे देवगड तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. तत्कालीन आमदार म्हणून निवडून आलेले वसंतराव साटम
हे एक उमदे आणि परखड व्यक्तिमत्व होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेले वसंतराव साठम आमदार, तर आप्पासाहेब गोगटे रूपाने तालुकाध्यक्ष असे समर्थ नेतृत्व यावेळी देवगड तालुक्याला लाभले होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा नव्हता. रत्नागिरी आणि आताचा सिंधुदुर्ग असा मिळून एकच अखंड रत्नागिरी जिल्हा होता. याच काळात आप्पासाहेब रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सदस्य झाले होते. लोकांची लहानसहान कामंही आप्पा स्वतः रत्नागिरीला स्वखर्चाने जाऊन करायचे आणि हातात घेतलेले काम पूर्ण करूनच परतायचे. आप्पासाहेबांनी पक्षाच्या आदेशानुसार 1980 मध्ये देवगड विधानसभेची पहिली निवडणूक लढविली. पहिल्यांदाच त्यांची गाठ होती काँग्रेसचे दिग्गज नेते आमदार अमृतराव तथा दादा राणे यांच्याशी. आप्पासाहेब तसे तुलनेने नवखे, त्यामुळं अवघ्या 2000 मतांनी निसटता पराभव या पहिल्या निवडणुकीत आप्पांच्या वाट्याला आला. त्यानंतर 1985ची विधानसभा निवडणूक टप्प्यात आली. खरे तर 1985ची ही निवडणूक लढवायला आप्पासाहेब तयार नव्हते. 1980 प्रमाणे परत पडलो तर पक्षाचे नुकसान होईल, यापेक्षा पक्षानं नवीन उमेदवार द्यावा अशी आप्पांची भूमिका होती. पण तत्कालीन भाजपाचे सुप्रीमो माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे आप्पासाहेबांना पत्र आले. अटलजींनी या पत्रात म्हटले होते, यह इलेक्शन आपको जीतना है, ये मेरा आदेश है. अटलजींचा हा आदेश होता. संघ कार्यात वाढलेल्या आप्पासाहेबांनी अटलजींचा हा आदेश मानला आणि निवडणूक लढविण्यास ते सिद्ध झाले. काँग्रेसचे तत्कालीन विद्यमान आमदार अमृतराव तथा दादा राणे यांनाच काँग्रेसचे तिकीट मिळणार आणि 1980 प्रमाणे आप्पासाहेब व दादा राणे यांच्यात लढत होईल असे सर्वांना वाटत होते. दादा राणे यांनी निवडणुकीचा फॉर्मही भरला होता. पण काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी अचानक धक्कातंत्राचा वापर करून मिडवाव हायस्कूलचे प्रिन्सिपॉल R.R. लोके साहेब, शिक्षक हो, प्रिन्सिपॉल R.R. लोके यांचा आजी माजी विद्यार्थी असणं ही त्या काळी एक मोठी शैक्षणिक अर्हता मानली जात होती बरं का. तर काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रिन्सिपॉल R.R. लोके यांना उमेदवारी मिळाली. माझा भारतीय जनता पार्टीशी संबंध हा साधारण जनसंघ असताना 75 सालापासून आला आणि 80 सालात भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. पहिली निवडणूक ही आप्पा त्यावेळेला उभे राहिले 80 सालात आणि दुर्दैवाने त्यावेळेला आप्पांचा पराभव झाला. पराभव झाल्यानंतर सुद्धा आप्पा पुढे अधिक कामात होते. मुळात आप्पांचा पिंड हा सार्वजनिक काम करण्याचा होता. आमदार होण्यापूर्वी सुद्धा आप्पांनी अनेक कामं केलेली आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आमच्या देवगड तालुक्यात खाक्षीचा पूल असेल किंवा अशी अन्य कामं ही त्या काळात आप्पांनी, रस्ते करणं ही त्या काळात आप्पांनी मोठ्या प्रमाणावर केली. पण नंतर आमदारकी आल्यानंतर त्यांनी कामाला जो वेग घेतला ही आमदारकी त्यांच्याकडे 1985 साली आली आणि त्यानंतर आप्पांबरोबर मी कायम होतो. साधारण मी 2000 सालापर्यंत आप्पांबरोबर होतो. या 20 वर्षाच्या काळात आप्पांबरोबर राहिल्यामुळे आप्पा काम कसं करतात हे सगळं आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे. आप्पांची कामाची पद्धत म्हणजे देवगड तालुक्यात एक गाव असा नाही किंवा एक वाडी अशी नाही की आप्पा तिथपर्यंत पोचलेले नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे देवगड तालुक्यापुरतं मर्यादित नाही. मालवण तालुक्यातले देवगड विधानसभा मतदारसंघात 20 गाव आहेत किंवा त्यावेळेला होते. तसे कणकवली तालुक्यातले सुद्धा 20 गाव देवगड मतदारसंघात होते आणि हे 40 गाव आणि अख्खा देवगड तालुका हे सुमारे 80 गाव, असं 120 गावांचा हा मतदारसंघ. आणि ह्या मतदारसंघात कणकवलीचे 20 गाव, मालवणचे 20 गाव आणि देवगडचे 40 गाव, ह्या सगळ्या वाडी वस्तीत आप्पा त्यावेळेला गावोगावी जाऊन विकास कामं जी करायची ती प्रत्यक्ष जाऊन आप्पांना बघायची सवय होती. आप्पासाहेब गोगटे विरुद्ध प्रिन्सिपॉल R.R. लोके साहेब. 1985ची विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची लढाई सुरू झाली. आप्पांचा भर हा प्रचार सभांपेक्षा व्यक्तिगत गाठीभेटींवर अधिक असायचा. आप्पांची जीप, त्यावर महादेव पाटकर ड्रायव्हर, सोबत अंकुश वारीक, भगवान पाटकर, गोविंद सावंत आणि अर्थातच देवगडमधील ज्येष्ठ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते काकासाहेब ओगले असा आणि एवढाच लवाजमा सोबत असायचा. मागे पुढे गाड्या नाहीत, बाह्या वर केलेले कार्यकर्ते नाहीत, तर कधी आंब्याच्या ट्रकवर जावे लागल्याने ड्रायव्हर सहदेव पाटकरही नाही. सहदेव पाटकर नसले की मग आप्पा स्वतःच जीपचे ड्रायव्हर बनत. अनेक गावं अशी असायची की तिथं भाजपाचा एकही कार्यकर्ता नसायचा. मग ओळखीची मंडळी गाठायची, त्यांच्या अंगणातच 8-10 माणसे जमायची. काही वेळा तर गावात थेट ओळखीचे सुद्धा कुणी नसेल तर मग इतर ठिकाणची ओळखीची माणसे, त्यांचे नातेवाईक असे पदर जुळवीत प्रचाराची गुंफण विणत जायची. आणि प्रचार म्हणजे काय हो, गावात गेलं आणि माणसं जमली की इतरच गप्पा सुरू. या गप्पा रंगात येऊ लागल्या की त्या गावातला जो म्होरक्या गाठलेला असायचा तो लोकांना सांगायचा की हे आमचे आप्पा गोगटे. भाजप म्हणून एक नवीन पक्ष स्थापन झालो हा त्याचे हे उमेदवार असत. माणूस बरे हत, लोकांच्या उपयोगात येणारे हत, तेव्हा यंकच मत देऊया. मग गावकरी होय होय म्हणायचे. मग आप्पा काहीतरी बोलायला हवे म्हणून म्हणायचे, आमच्या पक्षानं, भाजप पक्षानं आम्हाला उमेदवारी दिली आहे. खरं म्हणजे मी नकोच म्हणत होतो, माझे शिक्षण कमी आहे. खरं म्हणजे आमदार म्हटल्यावर सुशिक्षित माणूस असायला हवा. पण आता पक्षानं मला उमेदवारी दिली आहे तर तुम्ही मला निवडून द्यावे अशी मी विनंती करतो. असं म्हणून आप्पा हात जोडायचे की झालं भाषण. पण या 4 ओळींच्या प्रांजळ भाषणाचा लोकांवर खूप प्रभाव पडायचा. आप्पा गोगटे हे प्रामाणिक माणूस आहेत अशी लोकांना खात्री वाटू लागली होती. 1980च्या निवडणुकीत आप्पासाहेब केवळ 2000 मतांनी पडले होते. पण आप्पांनी काम थांबविले नव्हते, उलट ते जोमाने सुरू होते. तुम्ही कधीही जामसंड्यात आप्पांच्या दुकानात जावा, तुमचं काही काम असू दे, आप्पा काम करणारच. दुपारच्या वेळात गेलात तर जेवायला घरी घेऊन जाणार. रात्री एसटी चुकली तर जामसंड्यातल्या गोगट्यांच्या दुकानात जायचे. तिथे आप्पा, केशव काका नाहीतर दामू अण्णा असणार. ते आपल्या डब्यातलं जेवण देणार, झोपायचीही व्यवस्था करणार. याची गावकऱ्यांना खात्री अनुभवातून येत गेली. एकमेकांकडे जाणारे नातेवाईकही गोगटे माणूस बरे वाटतात नाही हो या विषयावर चर्चा करीत. याच निवडणुकीमधला विरोधी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रिन्सिपल RR लोके यांनी नंतर कधीतरी अनौपचारिक गप्पात सांगितलेला एक प्रसंग येथे नमूद करायलाच हवा, जेणेकरून त्या काळचं राजकारण कसं निखळ होतं हे कळेल. प्रिन्सिपल RR लोके यांनी या निवडणुकीतला सांगितलेला किस्सा असा आहे. या निवडणुकीत प्रचारासाठी RR लोके साहेब एका गावात निघाले होते. वाटेत अचानक त्यांची ॲम्बॅसेडर गाडी बिघडली. नेमकं त्याच वेळी त्याच रस्त्याने त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार असलेले आप्पा आपल्या प्रचारासाठी निघाले होते. प्रिन्सिपल लोके साहेबांना पाहून आप्पांनी गाडी थांबविली आणि विचारपूस केली. गाडी बिघडली म्हटल्यावर आप्पांनी स्वतः लोके साहेबांच्या गाडीचे बोनेट उघडले, स्टार्टर मारून बघितला. वाहन हाताळण्यात आयुष्य गेलेल्या आप्पांनी ही गाडी सुरू होणार नाही हे लगेच ओळखले. आप्पा RR लोके साहेबांना म्हणाले, लोके साहेब माझ्या गाडीत बसा, मी सोडतो तुम्हाला. यावर RR लोके साहेब आणि आप्पा साहेब दोघांचेही कार्यकर्ते एकमेकांकडे आ वासून पाहत राहिले. आप्पांच्या विनंतीनुसार लोके साहेब आप्पांच्या गाडीत बसले. लोके साहेबांची नियोजित सभा ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी आप्पांनी त्यांना सोडले आणि आप्पा म्हणाले, लोके साहेब पुढच्या गावी माझी प्रचार सभा आहे, तुमची सभा आटोपून घ्या, तोवर माझी सभा आटोपून मी परत येतो आणि तुम्हाला घरी सोडतो. हा प्रसंग एका अनौपचारिक गप्पात सांगत प्रिन्सिपल RR लोके म्हणाले होते, त्यावेळी काय म्हणायचं या आप्पा साहेबांना असा विचार माझ्या मनात येऊन गेला. त्या पुढच्या प्रचार सभेत आप्पांवरील टीकेचा एकही शब्द माझ्या तोंडून निघेना. काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे या विषयावर तेवढं त्या सभेत मी बोललो आणि माझे भाषण आटोपते घेतले. थोड्या वेळाने खरोखरच आप्पा परत आले आणि त्यांच्या गाडीनं त्यांनी मला माझ्या घरी सोडले. प्रेक्षक हो, प्रिन्सिपल RR लोके यांनी स्वतः सांगितलेला हा प्रसंग आहे बरं का. आता काळ बदलला, नेतेच काय पण कार्यकर्त्यांकडेही महागड्या गाड्या आज असतात.
या गाड्या महागड्या असल्यानं त्या भर रस्त्यात बिघडून बंद पडण्याचे प्रसंग येत नाहीत. आणि समजा चुकून बंद पडलीच गाडी तर अशा 10 गाड्या त्यांच्या दिमतीला असतात. त्यामुळे असे आप्पासाहेब आणि लोकेसाहेब यांच्यासारखे प्रसंग घडत नाहीत. मात्र आजचे राजकारण कधीही दुरुस्त होणार नाही अशी भीती वाटण्या इतपत बिघडलेले आहे. प्रेक्षक हो, हे खरं नाही काय? निवडणूक झाली, निकाल लागला. काँग्रेस पक्षाचे प्रिन्सिपल RR लोके यांचा पराभव करून भारतीय जनता पक्षाचे आप्पासाहेब गोगटे देवगड मतदारसंघातून निवडून आले. भाजपचा सिंधुदुर्गमधला पहिला आमदार आप्पासाहेब गोगटे यांच्या रूपानं देवगडमधून निवडून आला होता. जिल्ह्यात जणू दिवाळीच अवतरली. खारेपाटणमधील स्वर्गीय जयंतराव तळगावकर, दाजी गुरव, बांदा दोडामार्गमधून विजयकुमार मराठे, श्रीपाद काणेकर अशी जिल्हाभरातून मंडळी जामसंडेमध्ये दाखल झाली. आप्पासाहेब निवडून आल्यानंतर आमदार म्हणून प्रथमच मुंबईत गेले. मुंबईच्या आकाशवाणी केंद्रासमोरील आमदार निवासात आधीचे आमदार अमृतराव तथा दादा राणे यांची 203 क्रमांकाची सदनिका होती. तीच आप्पासाहेबांना देण्यात आली होती. आमदार म्हणून आप्पांना साथ मिळाली ती गुहागरचे आमदार डॉक्टर श्रीधर तथा तात्यासाहेब नातू आणि रत्नागिरीचे आमदार शिवाजीराव गोताळ यांची. आप्पांनी डॉक्टर नातू यांना आपले गुरु मानले होते. हाऊसमध्ये बोलण्याची पद्धत, प्रश्न विचारणे, एखाद्या प्रश्नावर चर्चा करणे, तारांकित प्रश्न देणे इत्यादी सर्व बाबतीत आमदार तात्यासाहेब नातू यांच्याकडून गुरुमंत्र शिकून आप्पा त्यात पारंगत झाले आणि विधानसभेत आपली छाप पाडू लागले. डॉक्टर तात्यासाहेब नातू, आप्पा आणि शिवाजीराव गोताळ नेहमीच अधिवेशन काळामध्ये एकत्र असत. आप्पांनी तालुक्यातले मतदारसंघातले 6 पूल, 6 1 2 नव्हे तर 6 पूल त्यांनी त्या ह्याच्यात त्यांनी गडकरींच्या सहकार्याने गडकरींनी मंजूर केले तिच्या काळात. 95 ते 99 त्याच्यामध्ये हिंदळे मेडवा जोडणारा पूल आहे, मोठा आहे. शिरगाव शिरवली जोडणारा पूल आहे. ओटो माइंडचा पूल आहे. तसली साई नाव नाही पण अशी 6 पूल एकूण बांधलेले आहेत. त्यावेळी पुलच सरकार होतं आणि घोषणा झाली की आंब्यावर इन्कम टॅक्स बसवायचा. म्हणजे आंब्याचं उत्पन्न, कृषी उत्पन्न याला इन्कम बसायचा. मग त्यासाठी आपण अभ्यास केला, माहिती आणली. त्या आम्ही प्रत्येक गावात जाऊन बागायत ज्यांना जमा केली त्यांना ह्याची कल्पना दिली आणि एक काहीतरी शासनासमोर नाही म्हणताना अल्टरनेट असावा म्हणून एक आम्ही कल्पना मांडली होती की कलम लावल्यापासून 10 वर्षानंतर झाडाला लागतं. 10 वर्षानंतर तुम्ही 2 रुपये टॅक्स बसवा कलमामध्ये, एक 20 वर्षानंतर 5 रुपये बसवा, 30 वर्षानंतर 10 रुपये. तो एक व्यापाऱ्यांना देणं शक्य आहे. पण एक कलम म्हणजे 10 पेट्या, 10 पेट्या गुणिले 500 ह्या गणिताने इन्कम टॅक्स उत्पन्न येत नाही. निसर्ग आहे तिथे नित्य उत्पन्न नाही असं आपण मांडलं. आणि हा ज्यावेळी तरी आपण मांडला ते त्या वर्षा ज्यावेळी आमदारांना कळलं की हे सगळ्या फळावर उद्या येणार, मग ऊस येईल, द्राक्षे येतील, केळी येतील, संत्री, मोसंबी सगळं, त्यावेळी त्यांनी आप्पांची एकत्र सभा घेतली. समजून घेतलं सगळ्या आमदारांनी आप्पांकडून आणि मुख्यमंत्र्यांनी जाऊन सांगितलं की हे ज्यावेळी येईल त्यावेळी आम्ही विरोध करणार आप्पांच्या नेतृत्वाखाली. हे सगळं झाल्यानंतर मग ते इन्कम टॅक्सचं जे काय येणार होतं बिल ते बारगळलं आणि त्यामुळे आज सगळ्या फळझाडवाल्यांना ह्या इन्कम टॅक्समधून हे आप्पांचं कर्तृत्व आहे. आप्पा गोगट्यान एवढा निष्कलंक, चारित्र्यवान, समाजकार्य करणारी व्यक्ती समजणारे जे आज आहेत त्यांनी जरा त्यांच्यापासून काही गोष्टी शिकाव्यात अशीच माझी एक परमेश्वराकडे प्रार्थना आहे. आप्पासाहेबांचं योगदान आंबा क्षेत्रातही मोठं आहे. हापूस देवगडचा म्हटला की गोगटे कुटुंबीय हे नाव आपसुकच येतं. आणि गोगटे साहेब, आप्पासाहेब गोगटे यांनी तर आंबा क्षेत्रात एक चांगली भरीवशी कामगिरी केली. ती म्हणजे कुठली तर क्रॉपेड मार्केटचं जे आंबा मार्केट होतं, आंब्याचा सगळा जो व्यापार व्हायचा तो क्रॉपेड मार्केटमधून व्हायचा आणि तो अतिशय म्हणजे वाहतुकीच्या दृष्टीने किंवा व्यापाराच्या दृष्टीने अतिशय तो कंजेस्टेड आहे. तर ते मार्केट इकडे वाशीमध्ये आणण्यासाठी त्यांनी
अतिशय कठोर परिश्रम घेऊन त्या दलाल मंडळींना पटवून त्यांना इकडे ट्रान्सफर केलं आणि वाशीचं मार्केट सुरू झालं. आणि वाशीचं मार्केट सुरू झाल्यावर आंबा शेतकऱ्यांना अनेक व्यापारी बाहेरून राज्यातून त्या वाशी मार्केटमध्ये येऊ लागले. आणखीन आंब्याला या देवगडच्या शेतकऱ्याला चांगला एक दर मिळू लागला. हे आप्पासाहेबांचं एक क्रेडिट आहे. आमचे आजोबा श्री दत्तात्रय बापजी भिडे उर्फ पंत भिडे ह्यांचे आणि आप्पांचे अतिशय घनिष्ठ संबंध होते. बापर्ड्यामध्ये एका साकवाच्या कामाचं टेंडर निघालं होतं आणि सुबैया म्हणून एका कॉन्ट्रॅक्टरने ते टेंडर घेतलं होतं. टेंडर त्याच्या नावे निघालं होतं, पण त्याच्याकडे काम सुरू करायला पैसे नव्हते. त्या कंडिशनमध्ये आप्पांनी पंतांकडे त्याला पाठवलं आणि त्यांनी हसत हसत लगेच त्याला काय हवे होते ते पैसे लगेच काढून दिले. त्याने काम केलं, 6 महिन्यांनी पैसे दिले, पण काम हे झालं आणि ते फक्त आप्पांच्या शब्दामुळे झालं. आणखी एक आता हा पंतांचा आणि आप्पांचा म्हणजे जो काय संपर्क संबंध होता, ऋणानुबंध होता, त्याच्यातून झालेली गोष्ट आहे. पण प्रत्यक्ष मी बघितलेलं म्हणजे वय वर्ष 80व्या वर्षी आप्पा एकटे स्वतः आमदार नव्हते मला वाटतं ते, तेव्हा ते खारेपाटणला लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला प्रचाराला गेलेले होते. हे मी स्वतः बघितलेलं आहे. म्हणजे किती चांगले कार्यकर्ते ते होते भाजपचे. देवगड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाला सन 2009 साली स्वर्गीय आप्पासाहेब गोगटे यांच्या आशीर्वादाने, तसेच तत्कालीन चेअरमन प्रसाद मोंडकर, आमचे सध्याचे चेअरमन अजितराव गोगटे यांच्या माध्यमातून हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची गॅस एजन्सी मिळाली. तिचं नाव आहे सहकार समृद्धी HP गॅस एजन्सी. तालुक्यामध्ये या एजन्सीचा पूर्ण विस्तार असून सध्या 18,000 साधारण ग्राहक आमचे आहेत आणि तालुक्यामध्ये प्रत्येकाला म्हणजे घरपोच डिलिव्हरी गॅसची आम्ही आमच्या मार्फत केली जाते. आप्पा आमदार झाले त्यावेळचा देवगड मतदारसंघ हा 125 पेक्षा अधिक गावांचा मतदारसंघ होता. देवगड तालुका आणि कणकवली मालवण तालुक्यातील काही गावं मिळून बनलेला असा हा मालवण वैभववाडी कणकवली पर्यंत पसरलेला देवगड मतदारसंघ. हा मतदारसंघ आप्पांनी पिंजून काढायला सुरुवात केली. अधिवेशन काळातही शुक्रवारी रात्रीच्या एसटीनं घरी परतायचे. सकाळी 6 वाजता एसटी देवगडला पोहोचायची. त्यानंतर 2-3 तासात आप्पा लोकांना लगेच भेटण्यासाठी कार्यालयात हजर असायचे. आंदोलनाच्या विषयात पाणी जेव्हा देवगड जामसंडे नळ योजना झाली, प्रादेशिक नळ योजना होती, त्यावेळी 4 रुपये पाणीपट्टी ठरलेली होती. 4 रुपये पाणीपट्टी आणि ह्यांनी अचानक ती 10 रुपये केली. हा जबरदस्त वाढीचा हा विषय आपण एवढा लावून धरला, आंदोलनं केली, सगळ्यांचा हा केला, मंत्र्यांना पर्यंत निवेदन झाले, सगळ्यांना झालं आणि पाणीपट्टी कोणी भरायची नाही इथपर्यंत झाला होता टोकाचा विषय. शेवटी मंत्री महोदय मध्यस्थी झाले आणि 10चा 6वर तो त्यांनी रेट आणला, म्हणजे दर कमी केला. पाणीपट्टी हा विषय सहकारात ते जामसंडे सोसायटीचे चेअरमन होते. देवगड खरेदी विक्री संघाचे बराच काळ अध्यक्ष आता मी आहे. बापूंनंतर म्हणजे मोठ्या काकानंतर मोठ्या त्यांच्या नावाने हायस्कूल हे करायचं ठरलं. त्याच्यासाठी संस्था स्थापन केली आम्ही, विद्या विकास मंडळ. आणि आप्पा त्याचे मी जयरामभाऊ मराठे होते, आप्पा सगळं आप्पा बघायचे. आणि आप्पांनी 1980 साली श्रीराम महेश्वर गोगटे हायस्कूल सुरू केलं. आता त्याच्यात सुद्धा गंमत बघा, 80ला सुरू केलं, रितसर परवानग्या वगैरे आम्ही शासनाचं हे घेतलं. पण आम्हाला म्हणजे त्यावेळी दादा राणे होते आमदार 80च्या आधी तर हे नाही, दादा राणे असल्यामुळे त्यांनी अनुदान दिलेलं नाही. बरं. शाळेला किती अर्ज विनंत्या झाल्या. 81ची पहिली 10वी 8वी 9वी 10वी 11वी होती त्यावेळी. 4 वर्ष 5 वर्ष आमची गेली, अनुदान नाही. आम्ही सगळ्या शिक्षकांना असं हे देत होतो आम्ही, म्हणजे मानधन म्हणा, ते काय पगार एवढं देऊ शकत नव्हते, पण इमारत बांधली, शिक्षकांचा पगार आणि बाकी खर्च हे सगळं
आमचे गोष्ट कुटुंब आणि ते आमचे सगळे मित्रपरिवार हे सगळे करत होते. अशा परिस्थिती शाळा चालू मी सांगते ना, कठीण परिस्थिती ही आमच्यावर आलेली होती अत्यंत. पण त्याने ती केली आणि मग आम्ही हायकोर्टात गेलो शासनाच्या याच्यावर आणि हायकोर्टातून आम्हाला अनुदान देणं भाग पडलं. आणि मग त्यामुळे नंतर अनुदान सुरू झालं. हा एक आप्पांनी लढवलेला आहे. नंतर सांस्कृतिक भवन बांधलं त्या ते सुद्धा आप्पांच्याच प्रयत्नाने. त्याला खासदारांनी दिला बऱ्यापैकी निधी, आपले म्हणजे 25 लाख खासदारांनी दिले. पण एवढ्या स्क्वेअर फूटचं मी आमदार झाल्यानंतर किंवा त्याच्यानंतर शहरातले हे बजेट बदले. एक 15 कोटी 20 कोटीची ती नाट्यगृह आणि ह्या एवढ्या स्क्वेअर फूटचीच आहे आमचा एवढा. आणि आमचा खर्च सगळा म्हणून आला 1.5 कोटी. बरं म्हटलं अर्थात आमच्या आज सुविधा तेवढ्या नाहीत, पण म्हणजे त्यावेळी जर हा असेल तर इथे अत्याधुनिक होईल आणि आम्हाला करायचा तो विचार आहे आप्पांच्या ह्याच्यात. आता जन्मशताब्दी वर्ष आप्पांचं सुरू झालं तर ह्या जन्मशताब्दी वर्षात तुमच्यासारखे हे जे डॉक्युमेंटरी करावं असा एक चांगला उपक्रम आहे आणि हाही आमचा त्यावेळी प्रयत्न होता. देवगड मतदारसंघ मुळातच दुर्गम मतदारसंघ. तेथे साधे रस्ते सुद्धा नव्हते. आप्पांनी आमदारकीच्या काळात मतदारसंघातील रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, वैद्यकीय सुविधा आदी कामांचा धडाकाच लावला. पोटकामते गावातली आडिवरेवाडी, तर तिथे दत्ताराम भोसले मुंबईत काम करत संघाचं आणि भाजपचं त्यावेळेच्या त्यांचं काय फॉलो होतं. आमच्या वाडीत रस्ता नाही पण आम्हाला लाईट तरी द्या. आणि त्या लाईट जाणं गावात हे फार विशेष होतं, लक्षात घ्या. तर त्या एक किस्सा आहे. गणपतीच्या अगोदर 8 दिवस कामास सुरुवात झाली, कारण वाहतूक त्यावेळी विशेष नव्हताच, रस्ताच नव्हता वाढला त्या. मग माणसांच्या वाहतुकीतून पोल ओढले गेले. आप्पांनी आपला ट्रक दिला, त्या ट्रकातनं पोल वाहतूक केली गेली आणि गणपतीच्या आदल्या दिवशी रात्री लाईट पेटला. आप्पांनी सांगितलं होतं की जर या वाडीत लाईट पेटला नाही तर माझ्या घरात मी गणपती आणणार नाही. पण 12 वाजेपर्यंत मी आणि आप्पा गोगटे त्यावेळेला मला अजून आठवतंय त्या वाडीत लाईट पेटल्यानंतर आम्ही घरी आलो आणि नंतर आमच्या गणपतीची सुरुवात. हा एक लाईट मधला महत्त्वाचा किस्सा आहे. अशा अनेक वाड्या होत्या की ज्या लाईट पोचलेला नव्हता. लाईट पोचला, रस्ते झाले. नंतर आपण दुसरं मिशन सुरू केलं की देवगड तालुक्यामध्ये असे महत्त्वाचे 4 पूल होते. एक मिडबाव हिंदा जोडणारा मोठा पूल खाडीवरचा, नंबर 2 कणकवली तालुक्यात जोडणारा चाफेड भरणी पूल, त्यानंतर शेवरो ओंबळ म्हणजे पलीकडच्या फणसगाव जोडणारा एक पूल आहे मोठा असाच, म्हणजे फणसगाव शिरगाव जोडणारा एक पूल. असे 3 पुलांचं हा 3 पूल. चौथा पूल गडितामनं आणखीन तळवडा जोडणारा एक पूल. देवगड मतदारसंघ आजतागायत भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे. याचा बेस आप्पासाहेब गोगटे हाच आहे. 1980ला आप्पासाहेब काँग्रेसच्या अमृतराव तथा दादा राणेंकडून अवघ्या 2000 मतांनी पराभूत झाले, तरी 1985 साली काँग्रेसचे प्रिन्सिपल RR लोके यांचा पराभव करून आप्पासाहेब प्रथम आमदार झाले. 1990ला आप्पासाहेबांनी काँग्रेसच्या अमृतराव तथा दादा राणे यांचा पराभव करून दुसऱ्यांदा आमदारकी पटकावली. 1995मध्ये काँग्रेसचे नंदुशेठ घाटे यांचा पराभव करून तिसऱ्यांदा आप्पासाहेबांनी आमदारकी मिळविली. 2000मध्ये शिवसेना भाजपा युती असूनही शिवसेनेचे नारायण उपरकर यांचे बंड तसेच काँग्रेसच्या वतीने उभे राहिलेले कमलाकांत तथा बाळू कुबल यांचा पराभव करून चौथ्यांदा आप्पासाहेबांनी आमदारकीचा विजय मिळविला. सलग 20 वर्ष आमदारकी रूपाने आप्पासाहेबांनी देवगड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. साहजिकच आप्पांनंतर एक 5-6 जण तयार झाले मी सोडचित. आणि मी त्यावेळी संघाचं काम करत होतो, त्यामुळे मी म्हटलं तुम्ही पार्टी देईल तर माझी मुलाखत घेतली, मी पार्टी देईल तो उमेदवार अशा ह्याच्यात होतं. पण त्यावेळी माधव भांडारी हे प्रमुख हयावर त्याच्यामध्ये होते स्पर्धा, आणि सुधीर जोशी होता, सदा उगले होता, निशिकांत साटम होता, तुमचे कासारड्याचे काय तो सावंत ते एक होते, आणि नवीन बांदिवडेकर असे 6 जण होते सगळ्यांच्या मध्ये. पण ते आपापसात त्यांचं एकमत होईना. ह्या सगळ्यांना आमच्या मी म्हटलं माधवला असं म्हटलं की मी माधवसाठीच हा केला, मी सुद्धा शिफारस माधवची केली. तर तो हा आहे रिझर्व नाही, ते वरून पार्टीने सांगितलं नाही आता
आता हे सगळे बाजूला ठेवून कोणाला तिकीट द्यायचं. मला सुद्धा मी कोर्टात प्रॅक्टिस करत होतो. हां, आणि तेव्हा बातमी टी व्हीवर आल्या म्हणून घरून सांगितलं की टी व्हीवर बातमी आली ना तुमचं तिकीट डिक्लेअर. इदम न मम हे माझे नाही, राष्ट्राचे आहे, राष्ट्रासाठी आहे हा संघसंस्कार आप्पासाहेब गोगटे यांनी 20 वर्षाच्या आमदारकीमध्ये जपला. आता दुसऱ्या कार्यकर्त्याला संधी द्या असे त्यांनी पक्ष नेतृत्वाला सांगून पक्ष कार्याला वाहून घेण्याची तयारी अनेकदा व्यक्त केली होती, पण पक्ष नेतृत्व राजी झाले नाही. पण अखेरीस मात्र प्रकृतीच्या कारणास्तव आप्पांचे म्हणणे पक्ष नेतृत्वाला मान्य करावे लागले. पण आप्पांच्या जागी कोण? माधवराव भंडारी, तसेच भंडारी समाजाचे नेते नवीनचंद्र बांदिवडेकर आदी नावे समोर होती. पण आमदारकीची उमेदवारी अन्य कुणास गेल्यास बंडखोरीची शक्यता पक्ष नेतृत्वास वाटली आणि ते खरेही होते. अखेरीस सहकारात मोठे काम केलेले आप्पासाहेबांचे पुतणे ॲडव्होकेट अजितराव गोगटे यांना उमेदवारी देण्याबाबत पक्ष नेतृत्वाने आप्पासाहेब आणि ॲडव्होकेट अजितराव गोगटे या दोघांनाही राजी केले. पक्षाचा आदेश म्हणून आमदारकीची एक टर्मची जबाबदारी वाहील, पण नंतर मात्र अन्य कार्यकर्त्याला ही जबाबदारी द्यावी लागेल या अटीवर अजितराव गोगटे यांनी आमदारकी लढविली आणि जिंकली. अजितराव गोगटे हा सहकारातला माणूस. 5 वर्ष आमदारकीला न्याय दिल्यानंतर इदम न मम हा संघसंस्कार जपत ॲडव्होकेट अजित गोगटे यांनी मुंबईतील उद्योजक पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्ता असलेल्या प्रमोद जठार यांच्या नावाचा आग्रह धरला. पक्षाने या आग्रहाचा मान राखीत प्रमोद जठार यांना उमेदवारी दिली. प्रमोद जठार हे आमदार प्रमोद जठार झाले. अजितरावांनी सहकारासाठी पूर्ण वेळ देण्यास सुरुवात केली. देवगड म्हटल्यावर हापूस आंब्याबरोबरच आप्पा गोगटे हे समीकरण मात्र इतिहासाने कायमस्वरूपी नोंद करून ठेवले. 16 जून 2013 रोजी वयाच्या 88व्या वर्षी आप्पासाहेबांनी इहलोकाचा निरोप घेतला. तळ कोकणात विशेषतः सिंधुदुर्गात भाजपाचा पाया ज्यांनी रचला आणि कळसही ज्यांनी चढवला ते आप्पासाहेब. राज्याच्या राजकारणातील एक अजातशत्रू व्यक्तिमत्व ज्यांनी आमदारकीची 20 वर्ष जनसेवेतच व्यतीत केली ते आप्पासाहेब. दुर्गम देवगड विधानसभा मतदारसंघात संपूर्ण राज्यात रस्ता विकासाचा आदर्श नमुना साकारणारे आप्पासाहेब. कोकणातला साकव हा विषय राष्ट्रीय स्तरांवर नितीन गडकरींच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरांवर नेणारे आप्पासाहेब. रस्ता, पाणी, वीज, शिक्षण आदी सुविधांनी देवगड मतदारसंघ सज्ज करणारे आप्पासाहेब. देवगडच्या अर्थकारणात महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या हापूस आंब्याच्या बागायत क्षेत्राला उभारी देणारे आप्पासाहेब. भाजपच्या ज्येष्ठ पक्षीय नेते पदाधिकाऱ्यांच्या पंक्तीत महत्त्वाचे स्थान प्राप्त केलेले देवगडचे आप्पासाहेब. देवगड म्हणजेच आप्पासाहेब गोगटे. देवदुर्गचा दीपस्तंभ असलेले एकच आप्पा अर्थात आप्पासाहेब गोगटे यांना शतशः नमन.